ठेवून दिलं आणि असं चाळणीमध्ये ठेवून दिलं जेणेकरून त्याचं सगळं पाणी नितळून जावं म्हणून. तर माझ्याकडे काही पाठा नाही आहे म्हणून मी अशी साधी सोपी तुम्हाला पद्धत सांगते आणि लवकर होणारे सुद्धा पदार्थ आहे जेणेकरून जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा मीठ आणि हळद मिक्स करून मी त्याला ठेवून दिलं होतं जेणेकरून एका साईडला पाणी त्याचं निघून जाईल. तर बघा एका प्लेटमध्ये साईडला असं ठेवलं, सगळं पाणी त्याचं नितळून गेलं. हेच आपण त्याच्यामध्ये थोडंसं मसाला ॲड केला असता ना तर पाण्याद्वारे सगळा मसाला निघून गेला असता. तर पाणी नितळल्यानंतर बघा मी मसाला ॲड केला जेणेकरून त्याचं तिखटपणा राहावा आणि छान जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच आपण घेऊ शकतो तिखट वगैरे. तर हा माझा घाटी मसाला आहे, तुम्ही कोणता मसाला यूज करता तो तुम्ही वापरू शकता. हे असं सगळं मिश्रण मी त्याला मस्त सगळीकडे पसरून घेतलं आणि छान मॅरिनेट परत करून दिलं आणि एक 5 मिनिटासाठी ठेवून दिलं. तर ज्या ताईंना वेळ नसतो किंवा टाईम नाही किंवा कोणाकडे पाटा नाही, आता माझ्याकडे पाटा नव्हता म्हणून ही मी पद्धत डेली यूज करते. ज्यांना वेळ नसतो, ज्या वर्किंग ताई आहेत ते ही अशी 10 मिनिटासाठी तुम्ही फक्त मीठ आणि हळद लावून साईडला ठेवून करू शकता. तर एकीकडे बघा मी ज्वारीचं पीठ घेतलंय कारण तांदळाचं पीठ माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि डेली मी ज्वारीचंच पीठ यूज करते कारण ही गावाकडची पद्धत आहे. आमच्याकडे गावी कराड सातार भागाकडे जास्त तांदूळ वगैरे यूज नसेल तर ज्वारीच्या पिठामध्येच ॲड केलं जातं. तर त्या पिठामध्ये 1 चम्मच मी फक्त रवा मिक्स केला आणि थोडंसं मीठ आणि आपलं थोडंसं चटणी म्हणजे घाटी मसाला मी ॲड केला आणि जेवढा हवं तेवढंच केला कमी प्रमाणात. आणि हळद ह्याच्यामध्ये मिक्स केलेली नाही आहे कारण ऑलरेडी मी मॅरिनेट करताना हळद मिक्स केली आहे. जास्त पिवळसर नको म्हणून मी फक्त मीठ आणि मसालाच ॲड केला. गॅसवर मी तवा ठेवून दिला, त्याच्यावर तेल तापायला ठेवलं आणि त्या पिठामध्ये आपले बोंबील सगळे त्याला लावून घेतले जेणेकरून सगळीकडे लागेल. आणि पीठ जेवढं लागेल तेवढंच लावायचं, जास्त दाबून वगैरे काही लावायची गरज नाही कारण पीठ असल्यामुळे सगळं पिठू लागतं. हलक्या हाताने असं थोडं थोडं बघा सगळं लावून घेतलं मी, मला पाहिजे तेवढेच आणि जेवढा हवा तेवढंच लावायचा, जास्त त्याच्यामध्ये लावायचं नाही. ते बघा सगळं मिश्रणमध्ये मी ॲड केलं, त्याच्यावरती छान त्याला मसाला लावून घेतला आणि असं तव्यामध्ये सगळीकडे सोडून दिलं आणि छान ह्याला आता खरपूस भाजते, कुठं चिटकत नाही, तुटत नाही, काही नाही, छान अगदी बघा आणि कुरकुरीत पण होतात. तर हे बघा मी असं परत पलटी केलंय, कुठे तुटलेलं पण नाहीये, थोडं वाकडं पण नाही झालेलं, अगदी छान अखंड फिश एकदम मस्त फ्राय झाली आहे. दुसरीकडे मी परत सगळे बोंबील फ्राय करून घेतले जेणेकरून उरलेले सगळे आणि इतकं सुंदर दिसत होतं, छान वाटतं. तुम्हीही करून बघा, अगदी लवकर होणारे पदार्थ आहे आणि असं काही पदार्थ रेडी झाला बघा. आता मी तुम्हाला बघा एकदम तवा एकदम हलवून दाखवते, कुठं चिटकत नाही, काही नाही आहे आणि तवा माझा ऑलरेडी थोडासा खराब पण झाला होता. तर असा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.